अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे। दोन्ही देशांनी सैन्य कारवाया 2 आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सकाळी 5 वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता। मात्र दिलेल्या अल्टिमेटम पूर्वीच इराण आणि अमेरिकेमध्ये 2 आठवड्यांची सशस्त्र शस्त्रसंधी करण्यात येत असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलंय की मी इराणवरील हल्ले 2 आठवड्यांसाठी थांबवण्यास सहमत झालो आहे। ते म्हणाले की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यांनी त्यांना नियोजित हल्ले पुढे ढकलण्याची विनंती केली होती। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांचे आभार मानलेत। इराणवर मोठा हल्ला करण्याची आणि तेथील संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केलंय। इराणचा 2 आठवडे शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय, तर हल्ले थांबवण्यास आम्हीही युद्ध थांबवू असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय, तर हॉर्मुझची सामग्री खुली करण्याची अट अमेरिकेनं घातली होती। या अटीला इराणनं देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय। इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलंय। डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले पाहूया। ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की मी 2 आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्ब हल्ले आणि हल्ले थांबवण्यास सहमत आहे। हा द्विपक्षीय युद्धविराम असेल। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार आज मी इराणकडे पाठवण्यात येणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवत आहे। मात्र अट अशी आहे की इराणनं हॉर्मुझची सामग्री पूर्णपणे आणि तात्काळ तसेच सुरक्षितपणे उघडण्यास सहमती दर्शवावी। हे करण्यामागचं कारण असं आहे की आम्ही सर्व लष्करी उद्दिष्ट आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याहूनही पुढे गेलो आहोत आणि आम्ही इराणसोबत दीर्घकालीन शांततेसाठी आणि मध्य पूर्वेतील शांततेसाठी एका ठोस कराराच्या अगदी जवळ आहोत। मला इराणकडून 10 कलमी प्रस्ताव मिळाला आहे आणि आमचा विश्वास आहे की वाटाघाटींसाठी हा एक व्यवहार्य आधार आहे। अमेरिका आणि इराण जवळपास सर्व पूर्वीच्या विवादांवर सहमत झाले आहेत। मात्र कराराला अंतिम रूप देण्यासाठी आणि तो पूर्ण करण्यासाठी हा 2 आठवड्यांचा कालावधी आवश्यक आहे। अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि मध्य पूर्वेतील राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करत असताना या दीर्घकाळ चाललेल्या समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकणं हा माझा सन्मान आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय। तर मंडळी, या जागतिक घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी